एका मिनिटामध्ये करंट अफेअर्स एमपीएससी साठी 8 जुलै 2025 डिस्कस करूया महत्त्वाच्या न्यूज। आजची पहिली न्यूज आहे ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेसंदर्भात, म्हणजे ब्रिक्सच्या एनडीबी बद्दल। या बँकेमध्ये रिसेंटली 2 नवीन देश समाविष्ट झाले। पहिला देश आहे कोलंबिया आणि दुसरा देश आहे उझबेकिस्तान। ब्रिक्सची 17वी शिखर परिषद नुकतीच ब्राझील देशामध्ये पार पडते आहे, त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची। यानंतर पुढची न्यूज आहे महाराष्ट्र राज्य वित्त आयोग, त्यातला स्पेशली 6वा वित्त आयोग, याचे अध्यक्ष होते मुकेश खुल्लर आणि मुकेश खुल्लर यांचं अलीकडे निधन झालं। प्रश्न म्हणू शकतो की मुकेश खुल्लर यांचं अलीकडे निधन झालेलं आहे, ते कोणत्या संस्थेचे किंवा कोणत्या आयोगाचे अध्यक्ष होते? तर महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग म्हणजे 6th फायनान्स कमिशन याचे ते अध्यक्ष होते। पुढची न्यूज आहे नीती आयोगाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स फॉर नॉर्थ ईस्ट रिजन हा महत्वाचा रिपोर्ट। तर नॉर्थ ईस्ट मध्ये जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मिझोरम मधला नाहथियाल हा जो जिल्हा आहे तो सर्वात टॉपला आहे आणि अरुणाचल प्रदेश मधला लॉंगडिंग जिल्हा जो आहे तो सर्वात बॉटमला आपल्याला पाहायला मिळतो। पुढची महत्वाची न्यूज आहे लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी यांच्याबद्दल। लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी या राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणजे एड डी कॅम्प मधील पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत। अशा नवनवीन माहितीसाठी किंवा डेली अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इन्स्टाला पाहत असाल तर नक्की फॉलो करा।